माऊली ज्ञानोबा राम कृष्ण जय जय राम कृष्ण
हरिसिन जोडी काय हरिसिन जोडी काय हरिसिन जोडी देह जाओ हे घडी देह जाओ हे घडी देह जाओ हे देह जाओ हे घडी पाय हरीचे ना सोडे पाय हरीचे ना सोडी काय हरिसिन जोडी काय हरिसिन गोडी काय हरिचिन पाय हरिचिन सोडी क्लेश होत नाना परी देश होत नाना परी क्लेश होत नाना परी क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण वाचे राम कृष्ण हरी वाचे राम नाच वैष्णवांचे मेळे नाथ वैष्णवांचे नाच वैष्णवांचे मेळे नाथ वैष्णवांचे हाक विठ्ठला रोडे हाक विठ्ठला रोडे हक विठ्ठल हाक विठ्ठल आरो क्लेश होत नाना परी क्लेश होत क्लेश होत नाना परी वेद होत नाना वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण कृष्ण मने विठोबासी नाम म्हणे विठोबासी मने विठो नाम म्हणे विठोबासी गडो या देहासी गडो या देहा जे घडो या देवाचे जे गडो या देहाचे गडो या देहा जे घडो या देहा मने विठोबासी नाम म्हणे विठोबासी नाम म्हणे विठो नाम म्हणे विठोबासी गडो या देहासी गडो या देहा ते गडो या देहा ते गडो या देहा ते गडो या देहा क्लेश होत नाना परी क्लेश होत नाना परी क्लेश होत नाना क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी ताडी वाजवा विठोबार कुमार जय 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 कुमारी जय विठोबार जय 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 विठोबार कुमार विठोबा
देह जावो हेची घडी, देह जावो हेची घडी, पाय हरीचे ना सोडी, क्लेश होत नाना परी, वाचे रामकृष्ण हरी, नाचू वैष्णवांचे मेळी, हाक विठ्ठला रोळी, क्लेश होत नाना परी, वाचे रामकृष्ण हरी, नामावने विठोबासी, जे हे घडो या देहासी, क्लेश होत नाना परी, वाचे रामकृष्ण हरी, विठ्ठला विठ्ठला यद्धातुं मुनींद्रे, समागत दिशंतमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाचे सद्गुरुदास तुका दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, विठ्ठल 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 कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांकतेजोधिकामोदिवक्रम, खलानिशबादापनोदार दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिते वाळलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, झिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी, मस्तक ही पायावरी, या वारकरी संतांच्या वचनाईका, कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काढी, आपणा सावे जवळी, लाली मेरे लाल की, जित देखो तला, देखन गई लाल को, हो गई लालम लाला ही हनुमंत विरानी, कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरू, पधारी पवन कुमार, सरस्वती माते द्यावी मज स्मृती तुका कुलती तुझ लागे, आपुल्या बाळासी दरात हाती, न करा फजिती जनामध्ये, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, सचिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय नमः, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, कैवल्या प्रगटना कैवल्याचा पुतळा, प्रगटला कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा, चैतन्याचा जिवाळा,
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा काजकाचा माय बाप दर्शन हरे ताप साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वभूती सुखरूप दर्शनी हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा देह जावयाची घडी पाय हरीचे न सोडे क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा राय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन वायवावर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला भंग अनंत कृपावंत संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त ज्ञानाचा सागर प्रेमाचा आगर संत शिरोमणी नामदेव महाराज आणि महाराजांचा गोड असा अत्यंत महत्त्वाचा 4 चरणांचा परमार्थमूलक प्रतिज्ञा करणारा आणि तुम्हा आम्हा जीवाला समोपदेश करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठाला 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 भगवंताचे लढीवाड भक्त म्हणजे नामदेव महाराज आणि नामदेव महाराज आजच्या या अभंगातून जीवन जगत असताना माणसाने कोणाला शरण जावं कोणाचे पाय धरावेत आणि त्यातल्या त्यात आपल्या आयुष्यात कुठलं साध्य प्राप्त करून घ्यावं याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. ऐका या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या अनुषंगानं कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. काय लागतं? काय लागतं? कारण. नांदूरकर काय लागतं? कारण लागतं. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी विचारलं म्हटले महाराज आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण. होतंय का गणेश भाऊ विनाकारण कीर्तन होत? बोला 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 विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू मायबाप विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळते तुम्हाला. तर किम निमित्तानं आज आपण एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे. आज या सुंदरशा तीर्थक्षेत्र जाखोरी या गावामध्ये श्री हरिभक्तपरायण कैलासवासी भाऊसाहेब दादा शंकरराव कळमकर दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मनुष्य म्हटला आणि त्यात मृत्यूलोक म्हटला की जो जन्माला आला दादा त्याचं मरण निश्चित आहे. त्याचं मरण ठरलेलं आहे. जावं प्रत्येकाला लागणारे हा नियतीचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम आहे. जावं लागतं हे जरी खरं असलं पण गेल्यानंतर त्यांच्या नावानं 16 संस्कारापैकी काही संस्कार पितरांचे आपल्यावर उपकार असल्यामुळे करावे लागतात हेही तेवढं खरं आहे. आणि या शास्त्राला मान्यता देताना या शास्त्राचं पालन पोषण करताना या परिवारानं आपल्या पितराच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 1 दिवसाचा केलेला हा पुण्यस्मरणाचा सोहळा ज्या सोहळ्याच्या निमित्तानं आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर असा सुयोग या ठिकाणी जोडून आलेला आहे. मी नेहमी म्हणतो
सप्ताह कीर्तन उत्सव कितीही मोठी असलीत पण या सप्ताह कीर्तन उत्सवाला तोपर्यंत शोभा येत नाही कुठपर्यंत, जशी माझी माता माऊली नटून थटून पैठणी घालून उभी राहिली पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसं सप्ताह कीर्तन उत्सव 1 दिवसाचे असो की 7 दिवसाचे असो पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. सप्त्याला लाजवेल असं नियोजन या ठिकाणी आमच्या निखिल दादानं केलेलं आहे. एकदम जोरदार टाळ्या त्यांच्याकडे. कारण एका दिवसाकरता एवढा सर्व परिश्रम एवढा सर्व अट्टाहास सोपा नाही दादा. एकेकाला आणण्याकरता किती किती कॉल करावे लागतात हे फक्त त्यालाच माहिती आहे जो नियोजन आणि आयोजन करत असतो. आणि त्यातल्या त्यात आज म्हणजे बाबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातले सर्वच डायमंड आज या ठिकाणी उपस्थित केले नाही का. आणि म्हणून या अनुषंगानं आज या कीर्तनाला तुमच्या सर्वांची उपस्थिती आहे. आपतेष्ट गणगोत सगळे सोयरे या ठिकाणी आहेतच पण वैष्णव गुणीजनही या ठिकाणी आहेत. छोटे छोटे बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असं टाळ वाजवतात. टाळ वाजवण्याची सुद्धा कला आहे आणि ती कला प्राप्त करण्याकरता गुरुकडे जावं लागतं आणि गुरुकडे जाऊन अध्ययन करावं लागतं आणि गुरूंची शब्द ऐकावी लागतात, गुरूंची सेवा करावी लागते. तेव्हा जाऊन ही कला आपल्याला म्हणजे हे गुण आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्या अनुषंगानं सुंदर असे वारकरी संस्थेतली लहान लहान छोटी छोटी मुलंही आहेत. मीरा मुक्ताबाई जनाबाई या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व वैष्णव गुणीजन या ठिकाणी आहेत. पण या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती आहे महाराष्ट्रातलं एक नामवंत नाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि संगीताच्या क्षेत्रातील वैभवशाली जीवन आणि ज्यांनी आपलं स्वतःचं नाशिक जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं साम्राज्य निर्माण केलेलं आहे श्री हरिभक्त पारायण पितृतुल्य असणारे रोहिदास महाराज मते या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना कोटी कोटी धन्यवाद. भाऊंना त्याचप्रमाणे भाऊंना ज्यांची ताकदीची साथ आहे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय जिवलग मित्र प्राणकंठस्थ असणारे शिवराम दादा बोराडी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही भजन सम्राट आहेत. श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय दुधात साखर टाकावी आणि जेवढी साखर टाकली तेवढं दूध गोड होतंय. तसं कीर्तन हे गोड असतंच पण आमच्या राहुल दादाची बासरी आली की ती अजून गोड होतंय आणि म्हणून राहुल दादांची उपस्थिती या ठिकाणी बासरी करता आहे. पखवाजावर ज्यांची गोड अशी साथ आहे महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं वैभवशाली जीवन ज्यांचं आहे. आणि मला असं वाटतं पखवाज हे मर्दानी वाद्य नाही आणि त्याच्याकरता ताकदच लावते. ताकदीचं वाजवणं, प्रेझेन्स ऑफ माइंडचं वाजवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉमन सेन्सचं वाजवणं असं त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे आमचे दिनेश दादा मोजाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इकडे सर्व परिचयाची मंडळी आहे पण नावं माहिती नाही. अच्छा ओढ्याची आहेत का तुम्ही? जवळच आहे ओढा ओढा वा वा. ओढ्याची भजनी मंडळी या ठिकाणी आहे. आपण सर्व ओढ्याचे बरं बरं सर्व ओढ्याची भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टम आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला माझं मला तुमचं दर्शन झालं श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू महाराष्ट्रातल्या टॉप 5 सिस्टीम साऊंड सिस्टीम मध्ये एक ज्यांचं नाव आहे. आणि भाऊ आपण दादा आपण रोजच कीर्तनाला आहे पण क्लासिक इको ज्यांचा भेटतो ना ओरिजिनल इको बरं का तो आमच्या निखिल दादांचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली गोडाची साऊंड सिस्टीम निखिल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. या कीर्तनाचं चित्रीकरण जे करत आहेत मराठी कीर्तन सेवा आणि भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे सर्व रोहन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आजूबाजून आलेली ग्रामस्थ मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत. यांच्या सर्वांच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं 1 दिवसाच्या सोहळ्याला आलेलं हे भव्य दिव्य स्वरूप विठ्ठल 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 हरी विठ्ठल आणि तुमच्या आमच्या साक्षीनं आलेल्या आज गणेश दादांच्या आयोजनातून आणि गणेश दादांच्या संकल्पनेतून आणि त्यांचा समस्त मरकळ परिवार, कारण परिवार छोटा नाही पण परिवार मोठा आहे पण एकत्र हे सर्वात महत्त्वाचं आहे नाही का. नाहीतर आता 2 भाऊ एकत्र नांदत नाही, 2 भाऊ एकत्र कार्यक्रमाला येत नाही. पण एकत्र असणारा हा परिवार आणि या परिवारानं आपल्या बापाच्या उपकारातून उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता केलेला हा सोहळा आहे. कारण मनुष्य जन्म म्हटला महाराज की मरण हे निश्चित आहे. याचं नावच मृत्यूलोक आहे. ज्याची 5वी झाली, ज्याचं 12चं झालं त्याचं 13चं होणार आहे. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही.
या मरकळ परिवारामध्ये सुंदर असा थाटामाटानं साठलेला हा संसार त्या बापानं मुलांना शिकवता शिकवता हाडाचं काळं रक्ताचं पाणी करावं आणि पाणी करता करता रात्रंदिवस प्रयत्न करून आपला संसार थाटामाटानं सजवावा आणि कुठेतरी आता सुखाचे दिवस प्राप्त झालेत पण घडू नये ते घडावं आणि या काळानं ते आमच्या बापावर घालावा आणि शेवटी कधी काळाची चावून आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा होता सोन्याचा संसार राजा राणीचा अरे थाटामाटानं थाटलेला हा संसार आता कुठं राजासारखं जीवन जगायचं आयुष्य जगायचे दिवस आलेत आणि देवानं काढानं घाला घातला आणि आमच्या बाबाला आमच्यातून हिरवून नेलं या आयुष्यात सर्व काही मिळेल दादा पण माय आणि बाप पुन्हा तुमच्या आयुष्यात परत नाही बरं नेहमी सांगतो अरे डोंगराळ गेलेला सूर्य कधीतरी पुन्हा उगवणार आहे पण बाप नावाचा सूर्य एकदा माती आड गेला की त्याचा उदय नाही दादा बापाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही मी नेहमी सांगतो मायबाप आपल्या आयुष्यात दादा मिठासारखे आहेत जोपर्यंत तुमच्या जेवणामध्ये मीठ आहे ना तोपर्यंत त्याची किंमत नाही पण एखाद दिवस जेवणात मीठ नसू द्या एक घास घशाच्या खाली उतरत नाही दादा तसं जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही पण गेल्यावर मात्र एक दिवस आपला पुढं सरकत नाही ही जाणीव हे प्रेम जर कोणाचं असेल तर ते फक्त मायबापाचं आहे मला लोक नेहमी म्हणतात बाबा बऱ्याच लोकांनी सांगून गेलेत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेम करावं कोणावर करावं ऐका प्रेम आईवर करा आणि विश्वास बापावर ठेवा ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल फक्त प्रेम आई आणि बापावर करायचं आणि बाप म्हटल्यानंतर आई म्हटल्यानंतर दादा जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे गेल्यावर आई गेली म्हणजे सुखाचा समुद्र आटला आणि बाप गेला म्हणजे कष्टाचे दिवट दाटले कष्ट सुरू होते जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कष्ट नाही पण बाप गेल्यावर मात्र कष्टाला सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून माणसाच्या आयुष्यातलं सर्व जावं पण मायबाप जाऊ नये पण नियतीचा नियम आहे जावं प्रत्येकाला लागणार आहे कोणी इथं शिल्लक राहणार नाही कारण आणि शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा जावे पंडू कुमरा किंवा जिया परी की बाबा हे शरीर जाणार आहे याचा स्वभाव आहे नाश पावणं ऐका जसं जाकोरी एक गाव आहे सामनगाव एक गाव आहे तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात देहरूपी सुद्धा एक गाव आहे आणि या देहाच्या गावाला आल्यानंतर जावं आपल्याला प्रत्येकाला लागणार आहे देहाची या गावाली जन्म मृत्यूची या सोहळी ना म्हणू धनंजयाची या परी माऊली ज्ञानोबा गोड सांगतात बाबा या देहाच्या गावाला आल्यानंतर माणसाच्या आयुष्यात 16 संस्कार सांगितले जातात पण या 16 संस्कारापैकी 14 संस्कार करायचे की नाही करायचे ते तुम्ही आपण ठरवायचं मात्र 2 असे संस्कार आहेत जे आपल्या आयुष्यात आपण हो म्हटलो तरी करावे लागणार आहेत आणि नाही म्हटलो तरी करावे लागणार आहेत आणि ज्याच्यातला पहिला संस्कार जो झालेला आहे तो जन्माचा आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा ऐका जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यू देखील आपल्या हातात नाही दादा जन्म जर आपल्या हातात राहिला असता तर मला माहिती नाही तुमचं काय
पण माझा जन्म जर माझ्या हातात राहिला असता तर निखिल दादा मी नक्कीच अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो आणि अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो तर कमीत कमी कीर्तन करत फिरावं लागलं नसतं बुवा. जन्म आपल्या हातात नाही. जसं जन्म आपल्या हातात नाही तसं मरण देखील आपल्या हातात नाही. कोणी किती म्हटलं मी अमर होईल अमर होईल अमर होईल पण नाही होऊ शकत का? या नियतीचा नियम आहे. अरे ज्याने आपल्याला घडवलं त्याला मरावं लागतं. मग आपलं काय? येथे नाही बूर आले अवतार हेरते पामर जीव कीती हेरते पामर जीव कीती येथे नाही बूर आले अवतार हेरते पामर जीव कीती हेरते पामर जीव कीती युरो आले अवतार. अरे इथे अवतार शिल्लक राहिले नाही. मावतावरचे शिल्लक राहणार आहेत का? आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला नातू पंतू तोही तैसा झाला. संतांनी यादीच दिली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा गेला पंजा गेला बाप गेला नातू पंतू तेही गेले. मग यांच्यामध्ये आपण शिल्लक राहणार आहे का? मग जावं प्रत्येकाला लागणार आहे. जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे. हे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुठी काली करना पडेगा काया कुठी काली करना पडेगा हे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुठी काली करना पडेगा काया कुठी काली करना पडेगा तू क्या संभाले इतनी नगर काली मालिक निकाले निकाले काया कुटी काली करना पड़ेगा ए मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुटी काली करना पड़ेगा. म्हणतात कबीरदास महाराज हे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा. फक्त जावं नाही लागणार. मग भाडे के क्वार्टर को क्यों तू संभाले एक दिन घर का मालिक तुझे भाडे के क्वार्टर को क्वार्टर म्हणजे क्वार्टर नाही बरं. क्वार्टर म्हणजे मकान. भाड्या तत्वावर घेतलेलं घर. ऐका भाड्या तत्वावर घेतलेलं घर कितीही चांगलं ठेवा कितीही सजवा रंगरांगोटी करा पण ज्या दिवशी घर मालकाच्या मनात आलं त्या दिवशी तो घर खाली केल्याशिवाय राहणार. तसं या देहरूपी घराला किती सजवा किती नटवा पण ज्या दिवशी या मालकाच्या मनात आलं त्या दिवशी तो खाली केल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका तो फक्त खाली करणार नाही दादा. मग इसका किराया भी भरना पडेगा
भाडं सुद्धा आपल्याला भरावं लागणार आहे. म्हणून मरण निश्चित आहे. माऊली ज्ञानोबरांच्या अनेक ओव्या सांगता येतील. उपजेते नाशे नाशले ते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बाबा जो जन्माला येतो त्याचं मरण निश्चित आहे. म्हणून 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 88 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फासी यम का जब तडाखा रे. त्या यमाचा अजब तडाखा आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, आपल्या ज्ञानेश्वरीतून प्रयत्न करतात. ऐका ना, माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कधीतरी डोळ्यासमोर घ्या. आणि नाही तर कमीत कमी कीर्तनकार कीर्तनातून ज्या ओव्या सांगतात ना त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. का जावं प्रत्येकाला लागणार आहे. बोलून गेलो, नाशिवंत स्वभावे. दादा 3 प्रकारचा नाश शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. एक आश्रयनाश, दुसरा परतानाश आणि तिसरा आहे तो म्हणजे स्वभावनाश. आश्रयनाश म्हणजे एखाद्या आश्रयामध्ये तुम्हाला मृत्यू येणं, याला आश्रयनाश म्हणतात. परतानाश, आश्रयात त्या ठिकाणी मृत्यू नाही आला पण कोणाच्या तरी संगतीत असताना चुकून आपल्यावर वार झाला आणि मृत्यू येणं, याला परतानाश म्हणतात. पण या दोघही पद्धतीत मृत्यू नाही आला तरीही आपल्याला जावं लागणार आहे, मृत्यू येणार आहे, याला स्वभावनाश म्हणतात. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती. शरीराची होय माती, शरीराची होय माती. शरीराची होय माती. स्वभाव आहे नाश पावणं. ऐका, आंब्याचं सीझन चालू आहे ना आता. 1 किलो आंबे घरी आणा आणि 1 किलो आंबे घरी आणल्यानंतर नाना टोपीवाला नाना, तुमचं नाव काय? टीका लावलेली तुम्ही हा काय नाव? दादा. दादाच म्हणतो आम्ही तुम्हाला प्रेमाने दादा, कारण माणसाच्या कपाळावर टीका पाहिजे. ऐका, आणि ज्याच्या कपाळावर टीका आहे ना दादा, तो 1000 लोकांमध्ये शोभून दिसतो. दादाकडे तुम्ही एखादा. म्हणून शेवटी कपाळावर माणसाने टीका लावला पाहिजे. आणि टीका नाही लावला का मग शेवटच्या दिवशी लोक ते लावतात. म्हणून कपाळावर टीका. बघा लोक काय करतात, सोपं सांगतो तुम्हाला. लोक सुंदर दिसण्यासाठी, राहुल दादा, लोक सुंदर दिसण्यासाठी क्रीम लावतात आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगू, सुंदर दिसण्यासाठी क्रीम पावडर लावा की नका लावू, पण कपाळावर बुक्का लावा, आयुष्यात सर्वात सुंदर तुम्ही दिसल्याशिवाय राहणार. आणि म्हणून दादा स्वभाव आहे, 1 किलो आंबे घरी आणा आणि 1 किलो आंबे आणली की ते फ्रीजमध्ये ठेवा. दादा खरं सांगा, किती दिवस ते आंबे फ्रीजमध्ये राहिल्यानंतर चांगले राहतील? जास्तीत जास्त 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, याच्यावरती नाही. म्हणजे ऐका, आंबे कापून खाल्लेत तरी त्याचा नाश आहे, आंबे पिळून खाल्लेत तरी त्याचा नाश आहे. पण आंबे कापून खाल्ले नाहीत, पिळून खाल्ले नाहीत, तसेच ठेवून दिलेत तरी ते 1 दिवशी संपणार आहेत, म्हणजे नाश पावणार आहेत. हा स्वभाव आहे. तसा हा देह आहे, 1 दिवस जाणार आहे. आश्रयात तरी जाणार, परतानाशात तरी जाणार, आणि नाही गेलं तरी नैसर्गिकरित्या 1 दिवस मृत्यू आल्याशिवाय राहणार. मग जावं प्रत्येकाला लागणार आहे, मग जावं लागणार आहे. पण जाण्याच्या आधी या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना शास्त्रकारांना आपल्याला सांगितलं की बाबा, आपण जीवन जगत असताना शास्त्रानं सांगावं 3 प्रकारचं ऋण आपल्यावर आहे. एक देवाचं ऋण, संतांचं ऋण आणि तिसरं म्हणजे पितरांचं ऋण. देवाचं ऋण याच्या करताय 84 लक्ष योनीचा फेरा फिरत असताना देवानं 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून बाहेर काढलं आणि मनुष्य जन्म आम्हाला प्राप्त करून. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायन गुण दयाचे, जग जीवन
मग तयाचे करील चिंतन. बाबाजींनी जो जीव दिलाय ना त्याचं चिंतन आम्ही करायला पाहिजे. कारण सांगतो 84 लक्ष योनीमध्ये देवानं बेडूक बनवलं असतं, गाढव बनवलं असतं, बैल बनवलं असतं, कुत्रा बनवलं असतं, पण देवानं माणूस बनवलं. आणि माणूस बनवण्याचा फायदा नाना, मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. माणसाचं तुम्हाला देवही होता येतं, माणसातून तुम्हाला राक्षसही होता येतं, माणसातला माणूसही होता येतो. हे फक्त मनुष्य जन्मामध्येच होतं, म्हणून हा जंक्शन जन्म. मग हे उपकार कोणाचे? देवाचे. बोला ना, देवाचे. दुसरे उपकार संतांचे. थोडक्यात सांगतो, संतांचे उपकार असे आहे की देवानं जन्म तर दिला, देह तर प्राप्त करून दिला, पण या देहानं या ठिकाणी आल्यानंतर काय करावं याचं मार्गदर्शन जर आम्हाला कोणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. बघा आता मोठी पर्वणी चालू आहे, सर्वांना माहिती आहे. जेवढे निष्ठावंत वारकरी आहेत ना, कळलं तुम्हाला, हे सर्वे पंढरीच्या दिशेने का पेटी लागी जीवा लागली सिया. जय जय. सर्वांना आता एकच असं आहे, काय त्या पंढरीच्या पांडुरंगाला एकदा डोळे भरून बेटी लागी पंढरीनाथा, बेटी लागी पंढरीनाथा, बेटी लागी पंढरीनाथा, बेटी लागी पंढरीनाथा आणि जीवा लागली तळमळ व्यथा. तेव्हा एकदा तरी त्या पंढरीच्या वारीला जाओ. वारीचा आनंद काय असतो? वारी म्हणजे काय ऐका, वारी म्हणजे काय? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला जिथं तारुण्यपण प्राप्त होतं ती म्हणजे पंढरीची वारी आहे. वारी म्हणजे काय? गरीबातला गरीब माणूस अन्नदान करण्यासाठी पुढं सरसावतो ती म्हणजे पंढरीची वारी आहे. वारी म्हणजे काय? ऊन वारा पाऊस यांच्याशी झुंज देत विठुरायाच्या दिशेनं प्रवास करतो ती पंढरीची वारी आहे. आणि 21 दिवस आपला संसार उघड्यावर टाकून विठुरायाच्या दिशेनं पायी चालत जाणं ही पंढरीची वारी आहे दादा. आणि म्हणून पंढरीची वारी आयुष्यातून एकदा तरी व्हावी. मी नेहमी सांगतो, आजही सांगेल. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर कीर्तनात एक वाक्य आवर्जून बोलायचे की माणसानं वारी केल्याशिवाय मरू. बोला ना, वारी केल्याशिवाय मरू. आणि एखादा वारी न करता मेला तर माणूस मेला असं म्हणू नये, म्हणून माणसानं वारी करावी. मग बरीच खाली बसले गुदगुले होतात, महाराज सर्व वारीला तुम्ही इकडे काय करताय? पोटा पाण्या करता आलो बा, आता परत जाणार आहे, काळजी करू नका. पण सांगायचं तात्पर्य असं आहे दादा, आयुष्यभर वारीच केली. माऊलींच्या अलंकापुरीमध्ये असताना किती वाऱ्या झाल्या आम्हाला कळलं नाही. तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही, पण कीर्तना करता मी पण लोणदवरनंच आलो आणि पुन्हा लोणदवरनं लोन चुक्त करण्याकरता इथे आलो. आणि ते म्हणतात ना, आमच्यावरही दादांचे काहीतरी ऋण असतील, म्हणून शेवटी ज्याचं जिथं प्रारब्ध आहे तिथं त्याला जावं लागणार आहे. आणि आम्हाला वाटतं आज अशी सेवा होती आणि म्हणून येण्याचा प्रयत्न केला. सांगत होतो वारी दिंडी हे साधन कुठल्या शास्त्र पुराणामध्ये नाही. लक्षपूर्वक ऐका, दिंडी कुठल्या शास्त्रात पुराणात दिंडीचा उल्लेख नाही. दिंडी नावाचा खाऊ हा संतांनी आमच्याकरता वैकुंठावरनं येताना सोबत घेऊन आलेला आहे. नाथ महाराजांचा गोड अभंग आहे, संताले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी, पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड. बाबा संत हे वैकुंठावरनं येतात
आणि वैकुंठावरनं येताना दिंडी नावाचा खाऊ आमच्या करता घेऊन येतात का सांगतो. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी आम्हाला त्या ठिकाणी थेरी शिकवलेली आहे, पण प्रॅक्टिकल घेतल्याशिवाय आणि प्रॅक्टिकल दिल्याशिवाय पोरगा पास होत नाही आणि प्रॅक्टिकल दिल्याशिवाय हा जीव सुद्धा देवाच्या दरबारात जाऊ शकत नाही. म्हणून प्रॅक्टिकल स्वरूपानं कुठलं साधन संतांनी आमच्यापर्यंत पोचलं असेल तर ती दिंडी आहे. म्हणून तर सांगितलेलं आहे सोपेवर सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले टाळ दिल हाती घेऊनी नाचा टाळ दिल हाती घेऊनी सोपेवर मामा समाधीचे सुख सांगितले सती सोपेवर मामा सांगितले संती. मी बोलतो संतांचे आमच्यावर काय उपकार आहेत. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. काय होईल हो, काय सामर्थ्य प्राप्त होईल. भगवंताचं नामस्मरण करत खांद्यावर पताका घेत गळ्यात टाळ घेत जर आम्ही वारी केली तर होईल काय. जो काळाचाही काळ आहे तो काळ सुद्धा आम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही आणि मग तोही पडू लागतो फक्त नामाच्या गजराने आणि टाळ पखवाजाच्या आवाजानं. दड 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 दोड दोड दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दड सुटला दडी काळा सुटला कळी काळा बापुडिया सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम सगळे सेवी बापुडिया रे. शिवनाम शीतळकाय सेवी कापडिया रे. ही ज्याला घाबरतो तो हा नाम गजर आहे, तो हरिनामाचा गजर आहे. आणि अशा वारीमध्ये यंदा अशी घटना घडली. आपल्या भागाचं आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारं वारकरी संप्रदायातलं एक वैभवशाली जीवन आणि निष्ठावंत ज्येष्ठ कीर्तनकार. मला असं वाटतं मी जेवढं त्यांना ऐकलेलं आहे, ओढाकर मंडळी माहिती असेल बरोबर, जेवढं त्यांना ऐकलेलं आहे स्पष्ट मराठी जर कोण बोलत असेल तर बाबा बरं का. आणि रामनाथ बाबा विशेष रूपाने बोलायचे, विशेष रूपाने. हा, आणि रामनाथ बाबा यांना मृत्यू त्या दिवशी आला ज्या दिवशी विश्वसंत निवृत्तीनाथ महाराज यांनी समाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे, संजीवन समाधी आहे. म्हणून आपल्या या कीर्तनातून रामनाथ बाबांना आपण एकदा श्रद्धांजली देऊ. जोरानं त्या ठिकाणी पुंडलिक वरदा हरी भगवान की जय. आणि म्हणून वारी नावाचं
साधन आमच्या आयुष्यात हे संतांनी आलेलं आहे. संतांनी पावला पावलावर आम्हाला दिग्दर्शन केलेलं आहे. म्हणून संतांचे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार जर कोणाचे असतील तर ते पितरांचे आहेत. मग पितरांचे किती उपकार आहेत? तुकोबराय म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, आणि ठेविता हा पायी जीव थोडा. जीव सोडला तरी उपकार फिटणार नाहीत, पण त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्याकरता कृतज्ञता व्यक्त करावी लागते. आणि त्याच्याकरता शास्त्रकारानं काही विधी सांगितला. शास्त्रकार म्हणतात, पितराच्या उपकारातून जर उत्तराई व्हायचं असेल तर दादा सर्वात पहिलं एक काम करा. काय? जीवतो वाक्य करणार. जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत मायबापाची सेवा करा, त्यांची शब्द जपा, त्यांना जपा. लोक मोठी झालीत की थाटानं पुढं उभे राहतात आणि छाती पुढं करून म्हणतात, आई बाबा बोलू नका, तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणतो, मायबापाला जर कळालं नसतं तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेसा नसता का घालता आला? मायबापाला म्हणतो कळत नाही. पण जोपर्यंत जिवंत आहेत दादा तोपर्यंत त्यांची सेवा करा. नाहीतर मग एक आईचे उद्गार आहेत, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाणी. अरे जिवंतपणी विचारलं नाही दादा. आता मेल्यावर म्हणतो डॉक्टरला बोलवा, आणि डॉक्टरला म्हणतो 4 लाख रुपये देतो, माझ्या आईचा जीव वाचवा. शक्य आहे का ते? अरे जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. अरे मेल्यावर तर कोणी रडतंय दादा? मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. अरे मेल्यावर रडतोस, म्हणतो होऊ दे जेवढा खर्च व्हायचा, आईचा जीव वाचवा. अरे जिवंत असताना दादा तुला म्हणली चहा प्यायचा, तू म्हणतो आई पैसा नाही, सुट्टे नाही, आई डेअरी बंद आहे. काय फायदा आहे? नाही का दादा? जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई कोण आहे, बाप कोण आहे हे त्याला विचारा ज्याच्या आयुष्यातला माय आणि बाप निघून गेलेला आहे. आज इथं आलेला भरपूर परिवार असं म्हणत असेल, अहो दादांना जाऊन 1 वर्ष झालं पण कुठे 1 वर्ष निघून गेलं कळालं नाही. दादा तुम्हाला नाही कळणार, कळल त्या कळमकर परिवाराला, त्या गणेश दादाला, त्यांच्या सौभाग्यवतींना, त्यांच्या मुलाबाळांना बाप काय असतो. बाप गेल्यावर 1 दिवस पुढं सरकत नाही, एक दिवस आठवतो. हा नाना इथंच माझ्यासोबत चहा प्यायला बसायचे बरं, जेवण मांडीला लावून करायचे बरं. अहो गावात जायचं असलं, हा लेकराच्या चेहऱ्यावर जर थोडं जरी टेन्शन आलं तरी बाप म्हणतो, अरे लेकरा टेन्शन कशाला घेतो? अरे मी असताना तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. हाडाचं काळ रक्ताचं पाणी करावं, लेकराला आपल्या पाठीशी बसवावं आणि त्याच्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम असं बोलता 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 लोक जशा नोटा मोजतात तसे आयुष्यातले प्रॉब्लेम ज्या बापानं सोडवावे त्याला बाप म्हणतात. ऐका, या जगामध्ये असा एक देव आहे, या जगामध्ये असा एक देव आहे ज्या देवाकडे कुठलाही नवस न करता जो सर्व काही मिळून देतो तो देव म्हणजे आपला बाप आहे दादा. आणि म्हणून या बापाच्या उपकारातून उतराई होण्याकरता सर्वात पहिलं करायचं असेल तर जीवतो वाक्य करणार. दुसरं सांगितलं, मृताहांबुरी भोजनात. मृत पावल्यानंतर त्यांच्या नावाने काय करा, त्या ठिकाणी अन्नदान करा. अन्नदान केलं तर ते पुण्य त्यांना प्राप्त होतं आणि त्यांना स्वर्गात चांगली जागा भेटत असते. आणि तिसरं गयायाम पिंडदानश, गयेला जाऊन पिंडदान करा. या 3 विधी जर तुम्ही केलात तर शास्त्राच्या पद्धतीनं, शास्त्राच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी आपण आपल्या आई वडिलांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या परिवारानं आपल्या बापाच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृतज्ञता व्यक्त करावी याच्याकरता केलेला हा अट्टहास. बाप जिवंत होता तोपर्यंत त्यांना जपलं, त्यांची शब्द जोपासली. बाप गेल्यानंतर मृताहांभुरी भोजनात नक्कीच होत आहे, पण वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळं हा परिवार फक्त अन्नदान नाही तर बापाच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थानं कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान सुद्धा करतोय. म्हणून या परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणून या परिवाराचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत.
आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून आज आम्हाला इथं निमंत्रण आणि सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराज या जीवनाचा विचार करताना नामदेव महाराजांचं एक लक्षात आलं की बाबा आतापर्यंत मी भल्या मोठ्यांची यादी बघितली, आयुष्य मर्यादा भरपूर आहे, पण मरण येत नाही असा एकही व्यक्ती या आयुष्यात मी पाहिलेला नाही. लोकांचं आयुष्य सांगितलं, एका राजानं तर देवाला प्रसन्न केलं, देव प्रसन्न झाला, वरमरोही वरमरोही काय पाहिजे म्हणले, देवा मला अमरत्व द्या. अमरत्व? अरे बाबा मी अमर नाही. ज्या राजानं देवाला प्रसन्न केलं त्या राजाचं नाव हिरण्यकश्यप आहे. ज्या देवाला प्रसन्न केलं तो देव म्हणजे ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव म्हणतो मी अमर नाही. ब्रह्मदेव कोण? कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवी तो मडके रे. कुंभारानं मडके घडवावी तसं आपल्याला घडवण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे. ब्रह्मदेव म्हणतो मला मरावं लागतं. हो, ब्रह्मदेवाचं मरण आहे 2 परार्ध वर्ष. जाता जाता सर्व सोपं सांगतो आणि लवकर लवकर पुढे चालतो. ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध. 2 परार्ध म्हणजे किती हो? 1 17 शून्य म्हणजे 1 परार्ध होतो. श्रीमद भागवतामध्ये ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध आहे. ऐका, 1 1 शून्य ठेवला की 10 होतो, अजून 1 शून्य ठेवला 100 होतो, अजून 1 शून्य ठेवला 1000 होतो, अजून 1 शून्य ठेवला 10,000 होतो, अजून 1 शून्य ठेवला 1 लाख होतो, अजून 1 शून्य ठेवला 10 लाख होतो, अजून 1 शून्य ठेवला 1 कोटी, अजून 1 शून्य ठेवला 10 कोटी, अजून 1 शून्य ठेवला 1 अब्ज, अजून 1 शून्य ठेवला 10 अब्ज, अजून 1 शून्य ठेवला खरव, अजून 1 शून्य ठेवला निखरव, अजून 1 शून्य ठेवला पद्म, अजून 1 शून्य ठेवला महापद्म, अजून 1 शून्य ठेवला जल्दी, अजून 1 शून्य ठेवला अंत्य, अजून 1 शून्य ठेवला शंख, अजून 1 शून्य ठेवला समाधी, अजून 1 शून्य ठेवला मध्य आणि अजून 1 शून्य ठेवला परार्ध. 1 17 शून्य. एवढं सोपं आहे ते. कळालं ना तुला? हो, धन्यवाद. बरं का, एवढं सोपं आहे. आणि 1 17 शून्य 2 परार्ध वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं. पण ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागलं. संतांनी तर यादी दिली, 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10 शस्त्र 7 से 9 मास मापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. काय झालं? 14 चौकड्या लंकानाथा तेही गेले. स्वर्गपंथा पुढे यादी दिली, ऐका ना. 14 कल्प मार्तंड पडे, तेव्हा लोमहर्षणाचा 1 रोम झडे, भगदालयाचे निमिष पडे, काकभूषणीचा 1 श्वास चढे. इकडे 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 जरा ध्यान दे जरा. 14 कल्प मार्तंड पडे म्हणजे 14 कल्पांचा आयुष्य तो मार्तंड नावाचे ऋषी. वणीगडावर गेले का तुम्ही? वणीगडावर गेले का? नदीच्या पैलाड गेले का? आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. नाही तर लोक म्हणतील जागराचाच कार्यक्रम, वाघ आणलंच कुठून म्हणले लय नाही का? ऐका, आईच्या वणीगडाला कधी गेले तर वणीगडाच्या समोरच्या बाजूला मार्तंडे नावाच्या ऋषींचा डोंगर आहे. ऐका, 14 कल्प मार्तंड पडे, तेव्हा लोमहर्षणाचा 1 रोम जडे. म्हणजे लोमहर्षण नावाचे ऋषी यांचा अंगावरचा 1 केस गळून जमिनीवर पडत होता. किती वर्षात? 14 कल्पांमध्ये. तेव्हा भगदालयाचे निमिष पडे, भगदालय नावाचे ऋषी यांची एकदा पापणी उघड जाप होत होती आणि काकभूषंडीचा 1 श्वास चढे. म्हणजे काकभूषंडी नावाचे ऋषी 14 कल्पामध्ये एकदा श्वास घेत होते. नामदेव महाराजांनी यादी पाहिली, 14 कल्पामध्ये जो एकदा श्वास घेतोय, 14 कल्पामध्ये ज्याची निमिष म्हणजे पापणी एकदा उघड झाप करते आहे, याला सुद्धा जावं लागणार आहे. जर यांचं मरण निश्चित आहे तर नामदेव महाराज म्हणतात जावं मलाही लागणार आहे. आणि हे ज्या वेळेस लक्षात आलं मग नामदेव महाराज म्हणतात, देवा मला माहिती हा देह कधी जाईल याचा भरोसा नाही, पण आज तुझ्या समोर उभं राहून प्रतिज्ञा करतो देह कधी जाऊ दे पण तुझे पाय मात्र मी सोडणार नाही. अभंगाचं देह जावो हे देह जावो हे देह जावो
टाळ्या वाजवा. काय आपल्या जवळ असणाऱ्या ना आपल्या सोबत आलेल्या असणाऱ्या लोकांचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. त्यांनी मी केव्हाच बघतोय तुम्हाला, तुम्ही नसतं टकमक बघतोय चांगला माझ्या पप्पानी गणपती आणला नाही का, तेव्हाच चाललंय. ते एवढं गोड गायन करतात, एवढं गोड घालून वा क्या बात आहे म्हणा. थोडस तसं नाही म्हणता आलं तर आपल्या भाषेत म्हणा कडक म्हणा ना, थोडस उपभोग घ्या ना. कारण काय माहिती का, तुम्ही दिलेला प्रतिसाद हा गुणीजनाची स्फूर्ती वाचत असतो, स्फुरण वाढवत असतो. आणि त्या पद्धतीनं मग तो अजून आपले गुण म्हणजे कला सादर करण्याचा प्रयत्न करतो. कलाकार वेगळा आणि गुणीजन वेगळा बरं का भाऊ. जो कला दाखवतो का बरं वाजवली बरं वाजवा एकदा जोरदार जोरदार. कलाकार वेगळा आणि गुणीजन उपभोग घेता आला पाहिजे. उपभोग नाही घेता आला मग त्याला फायदा नाही ना. एवढं सर्व वैभव जमून आणलं एका दिवसासाठी आणि तुम्ही जर टाळी वाजवत नसाल तर काय उपयोग आहे दादा. म्हणून एकदा टाळी वाजवा स्वतः करता. हे बा काय चाप्टर लोक आहे दादा, स्वतः करता म्हटलं तर जोरात टाळी वाजवतात आणि दुसऱ्या करता म्हटलं की हळू टाळी वाजवतात. पण उपभोग घेता आला पाहिजे. एका नाही ना पेपरात ॲड दिली म्हणले काय ॲड अशी होती, कंपनी ड्रायव्हर पाहिजे भाऊ, कंपनी ड्रायव्हर पाहिजे. पण अट अशी होती त्या ड्रायव्हरनं आपल्या आयुष्यात एकही ॲक्सिडेंट केलेला, एकही ॲक्सिडेंट. 2 महिने झाले 3 महिने झाले इंटरव्ह्यूला कोणी आलंच नाही. 4 महिन्यानं 2 जण इंटरव्ह्यूला आले. पहिला दुसऱ्याला म्हणतो का रे कुठं म्हणे इंटरव्ह्यूला, तू कुठं म्हणे इंटरव्ह्यूला. म्हणले तू अट वाचली नाही का, वाचली ना. तू वाचली का म्हणले वाचली ना. अट काय, एकही ॲक्सिडेंट होत झालेला नकोय, रेकॉर्ड त्याचा नील पाहिजे. म्हणले मग माझ्या आयुष्यात मी फक्त एकच ॲक्सिडेंट केलाय म्हणे, त्याच्या पलीकडे केला नाही, एवढा रेकॉर्ड आपला नील आहे. तो म्हणे तुझं आपलं आपण एकही केला नाही म्हणे. एकही केला नाही शक्यच नाही. कारण आपण नाही केला, जे गाडी चालवणार आहेत ना त्यांना कळत, आपण नाही केला तरी कोणीतरी येऊन आपल्याला धडकतंय. एकदा तरी ॲक्सिडेंट माणसाचा होतोय आणि झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाला कळत नाही नाही का. आणि मग तो म्हणतो माझ्या आयुष्यात मी एकही ॲक्सिडेंट नाही केला. त्यांनी एवढं ऐकलं आणि तिथले कंपनीतले स्टाफचे लोक सर्व जमा झाले. म्हणे का तुम्ही खरंच केला नाही म्हणे, खरंच केला नाही म्हणे. तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल खोलायला पाहिजे. कोणी म्हणे तुम्ही क्लास घ्यायला पाहिजे. सर्व चर्चा चालू झाली तेवढ्यात तिकडनं पिऊन आला. कोणाला पिऊन म्हणजे शिपाई. बरं शिपाई आला. ते म्हणे का रे काय गर्दी केली, बाजूला बाजूला बाजूला. पुढं पाहिलं, रामभाऊ तुम्ही म्हणे. तुम्ही कस काय म्हणे, मी इथं शिपाई आहे. रामभाऊ म्हणे मी इथं इंटरव्ह्यूला आलेलो आहे. बाकीचे लोक म्हणते का तुम्ही यांना ओळखतात. म्हणजे मग कोण आहे म्हणे आमच्या शेजारी आहे ना. आणि खरं सांगू का, आपल्या स्वतःच्या घराविषयी आपल्याविषयी जेवढं आपल्याला माहिती नसतं तेवढं कोणाला माहिती असतं. आणि त्याला शेजारी म्हणतात. ज्याच्या विचारानं माणूस नेहमी होतो आजारी तोच मोठा शेजारी बरं का, एवढं लक्षात ठेवा. आणि मग तो शेजारी म्हण अरे माझा शेजारी आहे. म्हणले मग यांनी ॲक्सिडेंट केला नाही का म्हणे अजिबात नाही. म्हणे खरंच केला नाही. अहो अजिबात केला नाही. कस काय शक्य आहे. अहो म्हणे गाडी घेतली तेव्हापासून ती कंपाऊंडच्या बाहेर काढलीच नाही, ॲक्सिडेंट होणारच नाही ना. आता मग वा हे गोड होतं. विठ्ठल विठ्ठल तसं तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे पैसा आहे, गाडी लावता तुमच्या पैशाला खर्च करत चला. 2-4 लोकांना चहा पाजत चला दादा, 2-4 लोकांना जेव घालत चला. वारकरी आले तर वारकऱ्यांना अन्नदान करत चला. आणि वारकऱ्यांना पहिलं अन्नदान महाराज लोकांनी केलं पाहिजे. आणि खरंच केलं पाहिजे. नुसतं करायचं का केलं पाहिजे. आमच्या दादाकडे केवढा मोठा उत्सव होतो. मागं भाऊंकडे उत्सव झाला, प्रत्येकाकडे उत्सव. आणि हे अन्नदान आपण केलंच पाहिजे. कारण हस्तो पवित्र यदि दान पुण्यम, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्र यदि नामघोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हात दिलेत कशा करता, दान धर्म करण्याकरता. पैसा आहे ना मग त्या पैशाचा उपभोग घ्या. काही आमची लोक आहे ज्यांच्याकडे पैसा असून सुद्धा ते उपभोग घेत काय करणार, वरती 1 कवडी सुद्धा येणार सांगा ते कवडी गेली नाही. आणि म्हणून उपभोग घ्या. तसं आपल्या जवळ आहे ना यांचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. नामदेव महाराज भगवंताच्या समोर उभं राहतात आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा नामदेव महाराज करतात. या जीवाच्या आयुष्यात जीवाचं ध्येय काय असलं पाहिजे, साध्य त्याने काय प्राप्त करून घेतलं पाहिजे याचं दिग्दर्शन या ठिकाणी करतात. देह जावो हेची घडी, देह जावो याची घडी. आणि पुढे पाय हरी चेना सोडी. बाबा देह कधीही जाऊ दे पण देव आज प्रतिज्ञा घेतो, हा नामा
की देवा तुमचे पाय मी कधी सोडणार नाही. नाहीतरी माणसानं पाय फक्त भगवंताचे किंवा वारकऱ्याचे धरावेत, बाकी कोणाचे पाय धरू. सध्या परिस्थिती वाईट आहे, हे समजवण्याकरताच अभंग तुम्हाला घेतला. दादा याच्या त्याच्या पायाला लागू नका, लागायचंच असेल तर देवाच्या पायाला लागा. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाच्या पायाला लागल्यानंतर जे आपल्याला भेटणार आहे ते एका पुढाऱ्याच्या पायाला लागल्यानंतर भेटणार. क्षमा मागून बोलतो, म्हणून लागायचं असेल तर देवाच्या पायाला लागा. पायी मिठी पडवी तो पडली तो, म्हणजे काय, देवाच्या पायाला मिठी मारा, देवाच्या पायाजवळ राहा. आणि देवाच्या जर पायाजवळ राहिलेत तर तुमच्या आयुष्यात 99% प्रॉब्लेम, या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ती म्हणजे लक्ष्मी माता, म्हणजे ते धन. जर ते कुठे असेल तर कुठे, पाय लक्ष्मीचे हाती यावे. देवाच्या पायाजवळ राहिलात की पुन्हा आपल्या आयुष्यात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही संतांना बघा, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले आणि त्यांच्या आयुष्यात वाईट दिवस आले तरी संतांना मात्र फरक पडला नाही, कारण त्यांनी सर्वस्व भार त्या देवावर अर्पण केला होता. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी. आवडीने भावे हरी नाम घेत, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरी नाम घेत, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता त्या देवाला आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आहे ना, सार्थक कसं होईल, जीवनाचं सार्थक कसं होईल याचा विचार करा. गासोडी बांधण्याचा प्रयत्न करू नका. लोक विचार करतात, बाबा आम्ही विचार केला नाही तर मग आमच्या घरात येईल कसं. अहो, तुम्ही आईच्या उदरात असताना, आईच्या पोटात असताना ज्यानं दुधाची उत्पत्ती केली, तुम्ही बाहेर आल्यावर तर तुमच्याकरता 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणार नाही का. जा कधीतरी आळंदीला, 5000पेक्षा जास्त विद्यार्थी अध्ययन करतात. पण दादा आपला चॅलेंज आहे, माऊली ज्ञानोबारांच्या दरबारात जो एकदा गेला ना, तो आयुष्यात कधी उपवाशी झोपत नाही. जाऊन बघा कधीतरी आळंदीला, कारण तो दरबार माऊली ज्ञानोबारांचा आहे. ये दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यहाँ दर्द दुख मिटाए जाते हैं. अरे दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगा जाते. तो दरबार माऊलींचा. माऊली देव आपली व्यवस्था करतो, तुम्ही फक्त अवस्था ठेवा, ती म्हणजे परमार्थाची. आणि परमार्थाची अवस्था कशी ठेवायची असेल तर जसं नामदेव महाराज प्रतिज्ञा करतात त्या पद्धतीनं, देह जाओ हीची घडी. आता जरी देह गेला तरी काही हरकत नाही, पण पाय हरीचे न सोडे. म्हणून पाय हरीचे धरा, बायकोचे नाही. पाय हारीचे धरा, साल्याचे नाही. पाय हारीचे धरा, सासू सासऱ्याचे नाही ना महाराज. ते कसं काय जमल, ते जमवावं लागेल, ऐका. आणि म्हणून पाय हरीचे ना धरी. आणि पाय हरीचे धरल्यामुळे काय होतं, तुमच्या आयुष्यात कितीही प्रकारचं दुःख आणि तुमच्या आयुष्यात कितीही प्रकारची संकट असलेत तर फक्त ज्या हरीचे पाय तुम्ही धरलेले आहात त्याचं नामस्मरण करा. सर्व दुःख तुमच्या आयुष्यातून गेल्याशिवाय राहत नाही. क्लेश होत ना परी, क्लेश होत ना परी, क्लेश होत ना परी, क्लेश होत ना परी. क्लेश होत ना परी, क्लेश होत ना परी, क्लेश होत ना परी, क्लेश होत ना परी. वाच राम कृष्ण हरी,
वाचे राम कृष्ण हरी क्लेश होत नाना परी क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण क्लेश होत नाना परी. खूप वेळा भाऊंचं गाणं ऐकल्यावर असं वाटतं आपण बी क्लास करून घ्या. आणि आपण क्लास केले की आपले क्लास कोण घेणार म्हणून क्लास करत नाही, बाकी काय नाही. विठ्ठल वाचे राम कृष्ण हरी क्लेश होत नाना परी. बाबा तुमच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य असेल ना, क्लेश होत नाना परी. आयुष्यभरामध्ये अनेक प्रकारे जरी दुःख तुमच्या आयुष्यात आलं, संकट आली, तरी काळजी करू नका. फक्त काय करा, वाचे राम कृष्ण हरी, वाचेने भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि बघा ना तुम्ही, वारकरी संप्रदायातलं सर्वात नवलाई जर काही असेल ना, जर वारकरी संप्रदायाचं प्रीमियम जर सर्वात काही असेल ना, तर तो वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र म्हणजे रामकृष्ण. कारण वारकरी संप्रदायाचा हा मूलमंत्र हे एका युगाचं तत्व नाही दादा, 3 युगाचं तत्व आहे. राम कृष्ण हरी. आणि म्हणून रामकृष्ण हरी जर मुखात आलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख दारिद्र्य तुमच्या आयुष्यात येणार नाही, संकट तुमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून करायचं असेल तर भगवंताचं नाव घ्या. मग अजून काय करायचं, नामदेव म्हणतात नाचू वैष्णवांचे मेळे. बाबा वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी नाचू, त्यामध्ये आम्ही गाऊत का, माणसाने नाचलंच पाहिजे पण लग्नात नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, वैष्णवांच्या मेळ्यात नाचा. काय फायदा होतो, वैष्णवांच्या मेळ्यात नाचणं बाजूला राहिलं. एका वाक्य सांगतो, इकडे लक्ष द्या. वैष्णवांच्या मेळ्यात नाचणं वेगळं राहिलं, वैष्णवांच्या मेळ्यात जाऊन तर बघा काय होतं सांगू. वैष्णवांच्या मेळ्यामध्ये, वैष्णवांच्या संगतीमध्ये दादा मेलेलं जनावराचं चामडं वैष्णवाच्या संगतीत आलं. एवढं मोठं झालं की माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये 10 लाख वारकरी असतात. पण 10 लाख वारकरी चालत असताना जर वर्षा झाली, पाऊस झाला, तर वारकरी स्वतःला न वाचवतात, स्वतःच्या डोक्यावर छत्री न धरतात, ती छत्री या पखवाजावर धरतात आणि पखवाजाचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करतात. एवढं मोठं झालं. बघा तुम्ही कधीतरी त्या पखवाजाकडे. याला जी वादी आहे ना, ही पहिले उंटाच्या चामड्याची असायची, आता माहिती नाही. याला जे दोघं साईडला जे चामडं आहे ना, हे सुद्धा कुठल्या तरी जनावराचं आहे. पण ऐका, ते चामडं वैष्णवांच्या शरणमध्ये आलं. वैष्णवांच्या शरणामध्ये आल्यामुळे, संगतीत आल्यामुळे एवढं मोठं झालं. आज तुम्ही बघा, कीर्तन सप्ताह किती मोठा असो आणि लाखो लोक कीर्तना करता असोत, पण कोणी बसलेलं आहे तर कोणी उभं आहे. एवढं एक मात्र पठ्य आहे जे एवढ्या कीर्तनामध्ये एकटं झोपलेलं असतं बघ. पण तरी त्याला कोणी काही बोलत नाही, तरी त्याला कोणी बघत नाही. बघा ना तुम्ही एकदा त्याच्याकडे. एवढं मोठं झालं की 10 वर्ष एका गंगेच्या किनारावर इंद्राणीच्या काठावर बसून त्या पखवाज वादकानं आपल्या बोटातून बोल बाहेर काढावेत आणि बोटातून रक्त येईपर्यंत प्रॅक्टिस करावी. पण वाजवायला बसला आणि विठोबा रुक्माई भजन झालं की पहिला बुक्का तो पखवाजाला आणि मग पखवाज वादकाला. एवढं मोठं झालं दादा. वैष्णवांच्या संगतीत आल्यानंतर की तुम्ही आम्ही कधीतरी, आता सकाळच्या जेवणाला जर तुम्ही घरी नसाल आणि न सांगता आले असाल तर संध्याकाळच्या जेवणाला तुम्हाला सकाळच्या चपात्या खाव्या लागतात. बरोबर आहे ना? बोला ना. तुम्हाला विचारतो, बरोबर आहे ना? सकाळच्या चपात्या संध्याकाळी खाव्या लागतात. आमच्याही घरी तसंच आहे. पण हे एवढं चॅप्टर आहे, याला सकाळचं कणिक संध्याकाळी द्या, खात नाही महाराज.
याला ताजं खायला लागतं. आणि लक्षपूर्वक बघा, काड्या तोंडाचं आहे दादा. कुठल्या तोंडाचं आहे? कुठल्या तोंडाचं आहे? काड्या तोंडाचं. पण भाऊ, काड्या तोंडाचं असून एवढं चॅप्टर आहे, जोपर्यंत पावडर लागत नाही तोपर्यंत बाहेर निघत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या संगतीचा, वैष्णवांच्या संगतीचा परिणाम आहे. मग संगतीमध्ये आल्यानंतर जर जनावराचं चामड एवढं मोठं होऊ शकतं, तर आम्ही संतांच्या संगतीत गेल्यावर मोठं होऊ शकत नाही का? म्हणून संतांच्या संगतीमध्ये, वैष्णवांच्या मेळ्यामध्ये नाचो वैष्णवांचे मेळी. आणि काय करणार? हाक विठ्ठला आरोडे. म्हणजे त्या भगवंताला आम्ही त्या ठिकाणी बोलू, त्या भगवंताला हाक देऊ, आणि तो भगवान परमात्मा आमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा आपणही भगवंताला हाक देऊ. विठोबा सर्वांनी हातानं टाळी मुखानं नामस्मरण करायचंय. करा हात वरती करा. तुमच्या शेजारची शपथ आहे, तुम्हाला जर हात नाचो वैष्णवांचे मेढे हाक विठ्ठला रोळे. क्लेश होत नाना परी वाचे रामकृष्ण हरी. संत नामदेव महाराज म्हणतात, वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर काय आपल्याला फायदा होतो त्याचा परिणाम, त्याचं दिग्दर्शन करतात. शेवटी नामदेव महाराज म्हणतात, आमच्या आयुष्यात जर सर्व काही असेल तर तो कोण आहे? तो आमचा विठोबा आहे. आणि या देहाला जेही सर्व काही मिळालेलं आहे तो विठोबाचा आशीर्वाद आहे. शेवटचं चरण नाम म्हणे विठोबाची, नाम म्हणे विठोबा. जेते घडो या देहासी, जेते घडो या देहासी, क्लेश होतो नारा परी, क्लेश होतो नाना परी. क्लेश नाना नामा म्हणे विठोबासे, जे जे घडो या देहासे, क्लेश नाना परे वाचे रामकृष्ण हरे. नामदेव महाराज म्हणतात, बाबा करायचं असेल तर काय करा? देह जावो हिची घडी आणि पाय हरीचे ना सोडी. आवाज पहिल्यासारखा करा, आवाज आपल्यासारखं. पाय हरीचे ना सोडी. म्हणून ऐका, मनुष्यानं जीवन जगताना एकतर देवाचे पाय धरावेत
एकतर संतांचे पाय धरावेत, आणि या दोघांचे पाय नाही धरता आले ना दादा, तर तिसरे कमीत कमी आई वडिलांचे तरी पाय धरावेत. काय होईल हो? आई वडिलांचे पाय धरले तर सकळ तीर्थाची धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोनकी. बाबा, या आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल तर एक देवाचे पाय, संतांचे पाय नाही धरता आले ना, तर कमीत कमी आपल्या घरात जे मायबाप आहे ना त्यांचे पाय धरा. लोक मला नेहमी विचारतात, कीर्तन संपलं. आता आमच्याकडे पद्धत आहे, मी प्रॉपर जळगावचा आहे, आमच्याकडे अशी पद्धत आहे भाऊ की आमच्याकडे कीर्तन संपलं की कीर्तन संपल्यावर जेवढा समाज कीर्तनाकरता आलेला असतो, हा सर्व समाज नमस्कार करण्याकरता कीर्तन काढला पुढे सरसावतो, आणि पुढे सरसावला की खिशातली 500ची 2000ची नोट काढतो, कीर्तनकाराला देतो, मग पुढे जातो. तुमच्याकडे आहे का पद्धत? हाय नाहीये? सुरुवात करू ना आज करा ना मग, योग चांगला आहे, बाकी काही नाही. लोक 4-5 लोक पुढे आली, लोक मला म्हटली बाबा कीर्तन चांगलं झालं, पण कीर्तनात महत्वाचं वाक्य तुम्ही सांगितलं नाही. म्हटलं काय? जो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न आहे. काय? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. सर्व पोळे दुखी आहे, सुखी कसं व्हायचं ते सांगा. कीर्तनात सांगायला पाहिजे होतं, आणि आम्ही पण तेच ऐकायला आलो होतो. मी त्याला एका वाक्यात सांगितलं, दादा सुखी होण्यासाठी लोक रात्राचं दिवस, हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करतात, पण सुख मात्र भेटत नाही. पण दादा ऐका, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना, तर सुखी होण्यासाठी कोणी रोजा ठेवला, सुखी होण्यासाठी कोणी उपवास ठेवले, सुखी होण्यासाठी कोणी श्रावण ठेवले, पण सुखी तोच झाला ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले. बाकी काही करू नका, मायबापाला सांभाळा. का? माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. जाण्याची गरज नाही. अरे 4 धामची यात्रा नाही झाली तरी चालेल, पंढरीला नाही गेला तरी चालेल, आळंदीची वारी नाही झाली तरी चालेल. तुमच्या घरात जे 2 धाम आहे ना, त्यांची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. ते देव म्हणजे मायबाप आहे. ऐका, जीवन जगत असताना या शास्त्रानं 33 कोटी देव जरी आमच्या आयुष्यात सांगितलेत, पण शास्त्रानं जर पहिला देव जर कुठला सांगितला असेल तर ती आई आहे, आणि दुसरा देव सांगितला असेल तो बाप आहे. पहिला देव आई आहे, मातृदेव भव, आणि दुसरा देव जर कोण असेल तर तो बाप आहे. आणि म्हणून आई वडिलांचे उपकार आमच्यावर अनन्यसाधारण आहेत. म्हणून पाय धरायचे असतील तर मायबापाचे धरा. लोक म्हणतात बाबा मायबापाचे पाय धरण्याकरता मायबापाचे किती उपकार, अनंत उपकार आहेत, सांगता नाही येणार, मोजता नाही येणार, आणि त्यांच्या उपकारातून उतराई होता येणार नाही. पण जाता जाता 1-2 उपकार आई बापाचे सांगतो. सर्वात पहिले माझ्या आईचे जर आमच्यावर काही उपकार असतील तर त्या आईनं या उदरात पाय ठेवण्यासाठी जागा दिली. ऐका दादा, या जाखोरी गावामध्ये एक व्यक्ती नवीन राहण्याकरता आला. त्याला राहण्याकरता घर नाही, आणि घर नाही म्हणून त्यानं त्या गावात फिरावं, चौवाटीवर जावं, चौवाट्यावर गेल्यावर 4 लोकांना विचारावं तुमच्या गावात घर भेटल की म्हणून. त्या 4 लोकांनी सांगावं आमकामक्या गलीमध्ये नामभाऊ आहेत, त्यांचं मात्र त्या ठिकाणी एक खोली भाड्यानं देणं आहे, त्यानं तिकडं जावं. नामभाऊला विचारावं, नामभाऊनं पटकन कॉलर टाईट करून सांगावं दादा खोली आहे, पण 20,000 रुपये डिपॉझिट द्यावं लागेल आणि 5,000 रुपये भाडं द्यावं लागेल तर खोली देतो. यानं 20,000 रुपये डिपॉझिट दिलं, 5,000 रुपये भाडं दिलं. असं करता करता दिवस मागं दिवस निघता 2-4 वर्षानं त्यानं त्याच गावामध्ये जमीन घेतली, स्वतःचा बंगला बांधला, आणि स्वतःचा बंगला बांधल्यानंतर पूजे करता सर्व गावाला आमंत्रण दिलं. सर्व गाव आलं. त्या दिवशी भेटलेली ती 4 लोक पुढं सरसावली, आणि ती 4 लोक याला म्हटली दादा भाग्यवान आहात तुम्ही की या गावात येऊन तुम्हाला फक्त 2 वर्ष झालीत आणि स्वतःचा भला मोठा बंगला तुम्ही या ठिकाणी उभा केला. त्यावेळेस तो दादा म्हणतो, खरं सांगू दादा, मी भाग्यवान नाही, माझ्याकरता तर तो व्यक्ती देव आहे. ज्या देवानं, ज्या माणसानं या गावामध्ये मला पाय ठेवण्याकरता जागा दिली. ऐका दादा, 20,000 रुपये भाडं घेऊन आणि 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला भरून न चुकता भाडं भरणारा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात, तो घर मालक जर देव असेल, तर जिनं 1 रुपयाही न घेता, 1 रुपयाही न घेता आपल्या उदरात पाय ठेवण्यासाठी जागा दिली, त्या आईला देव नाही म्हणावं तर काय म्हणावं सांगा. त्या आईचे पहिले उपकार, त्या आईनं पाय ठेवण्यासाठी जागा दिली. त्या आईचे दुसरे उपकार, त्या आईनं आपल्या श्वासातला अर्धा श्वास दिला. दादा, बाळांत या शब्दाचा अर्थ आहे बाळ नाही तर अंत, याला बाळंत म्हणतात.
पण बाळांत होत असताना, मुलगा झाल्यानंतर, लेकरू झाल्यानंतर जोपर्यंत ते रडत नाही तोपर्यंत त्याची नाळ तोडली जात नाही. अर्धा श्वासातला श्वास देणारी या जगाच्या पाठीवर जर कोण असेल तर ती फक्त आपली आई आणि ती फक्त आपली माय आहे. ऐका, त्या आईचे तिसरे उपकार जर आमच्यावर कुठले असतील तर त्या आईनं आम्हाला रक्त आमच्या शरीरात निर्माण करून दिलेले. दादा हो, लोक म्हणतात त्यात काय आहे, ब्लड बँक आहे, 2 पाऊच आणलेत की रक्त प्रत्येकाला भेटतं. नक्की भेटतं दादा, पण हे रक्त त्याला चालतं ज्याच्या शरीरात रक्त आहे. शरीरात रक्त नसताना रक्ताचा पहिला थेंब तयार करणारं जर कोण असेल तर ती आपली माय आहे. आणि त्या आईचे अजून उपकार म्हणजे त्या आईनं आमच्यासाठी अब्रूदान केलेले आहे. आयुष्यभर जी आबरू त्या आईनं सांभाळून ठेवली. पण एकदा लेकराला भूक लागली की हजारो लोक जरी समोर असले तरी पदरा अडका होईना त्या लेकराला स्तनपान केल्याशिवाय राहत नाही. आयुष्यभर जी आबरू आईनं सांभाळून ठेवली ती लेकरा करता उघड्यावर आणल्याशिवाय राहत नाही. तिला माय म्हणतात. आणि म्हणून त्या आईचे मानावेत तेवढे उपकार कमी आहेत. आईच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपल्या शरीराच्या चामड्याची चप्पल शिवली तरी देवा आईचे उपकार भेटणार नाहीत. पण खरं सांगू, जेवढे आईचे उपकार आहेत त्याच्यापेक्षा काकणभर का होईना, कणभर का होईना बापाचे जास्त उपकार आहेत बरं का. पण बाप कधी समजला नाही आणि बापाचे उपकारही या समाजाला समजले नाही. आम्ही ठरवला बाप निष्ठुर आहे, बाप निष्ठुर आहे, बाप रागीट आहे. पण खरं सांगू दादा, ना बाप निष्ठुर आहे ना बाप रागीट आहे, फक्त बाप आम्हाला कळाला नाही. एक वक्ता गोळ म्हणतो, एक वक्ता म्हणतो मी रोज मंदिरात देवाला शोधण्याकरता जायचो पण देव कधी दिसलाच नाही. रोज मी मंदिरामध्ये देवाला बघण्याकरता जायचो पण देव कधी दिसलाच नाही. प्रत्येक वेळी पावला पावलावर मला मार्गदर्शन करणारा माझा बापच देव होता हे माझ्या आयुष्यात मला कधी कळालं नाही. आणि आपल्या आयुष्यात पहिला देव जर कोण असेल तर तो आपला बाप आहे आणि त्या बापाचे उपकार आहेत. पण हा बाप आम्ही रागीट आणि त्या ठिकाणी क्रोधी ठरवला. पण तसं नाही दादा. अरे बापाची बायको मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या लेकरांचं साठवण करायचं. बापाचा भाऊ मेला तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला मात्र त्या ठिकाणी आपल्या आईचं साठवण करायचंय. बापाची आई मेली तरी बापाला रडता येत नाही, बापाला भावंडांचं साठवण करायचंय. त्या बापाचा एकुलता एक पोरगा देशासाठी शहीद झाला पण तरी त्या बापाला रडता येत नाही, कारण त्या बापाला आपल्या पत्नीचं साठवण करायचंय. मग हा बाप रडतो तरी कधी, तर रात्रीच्या 2 वाजता उठा दादा आणि बाप ज्या खोलीत झोपतो ना त्या खोलीत जाऊन बघा. ज्या डोक्याखाली जी उशी घेऊन झोपतो त्या उशीला चाचपडून बघा, ती तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर जो बाप कधी रडत नाही पण रात्रीच्या 2 वाजता आपल्या खोलीमध्ये तोंडात ती उशी घेऊन रडल्याशिवाय राहत नाही त्याला बाप म्हणतात. आणि त्या बापानं रात्री अंगणात यावं आणि आपला एकुलता एक पोरगा जर आपल्यातून निघून गेला असेल ना तर आकाशाकडे येता येता आणि घराच्या बाहेर येऊन ओट्यावरचा आपल्या बाळाचा फोटो बघताना बापानं आपल्या लेकराला आठवावं. लेकराला आठवतोय पण रडणं मात्र डोळ्यात नाही, कारण बापाला माहिती आहे मी घराचा आधारस्तंभ आहे. अरे मी रडलो तर बाकीचे सर्व रडल्याशिवाय राहणार नाही, या परिवाराला मला सांभाळायचं आहे. मग तो बाप मात्र त्या ठिकाणी येतो, अंगणात उभा राहतो, त्या फोटोकडे बघतो आणि त्या फोटोकडे बघितल्यानंतर मग तो बाप त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो. दादा कुठे गेलायस तू, कुठे गेला माझा बाळा, मी रडत धाई धाई येणार दादा मला झोप येत नाही. हे दादा माझ्याकरता एकदा परत रे. पण बाप येत नाही, मुलगा येत नाही आणि मुलगा येत नाही म्हणून बापानं त्या पोराकरता म्हणावं, अरे राजा रे लेकरा, आयुष्यात एकच पाहिजे होतं ते म्हणजे काय, मोठं झाल्यावर तुझा संसार थाटामाटाने रंगून द्यावा मग मात्र मरावं. पण माझ्या आधी तू जाता झालास. पण तुला सांगू तू माझा कोण आहेस, बाप तुझा रे किती भोळा, हिरवणी नेला देवा माझा एक डोळा. अरे
अरे वा तोच डोळा हिरवून नेलास. पण राजा तुला सांगू आता तुझी आठवण आली की कसं होतं रे. आठवण येता मन होते लाही येणार दादा मला झोप येत नाही. अरे तुझं आठवण आली की कसं होतंय मलाच कळतंय. हे बापाचे उद्गार आहेत. म्हणून बाप कधीतरी करून घ्या. कोण आहे बाप? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. तो बाप आहे. बाप स्वाभिमान, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची सुवेदना. म्हणून कधीतरी बाप कळून घ्या. आणि बाप कळाला नाही ना मग आकाशाकडे बघावं, उडणाऱ्या पतंगाला. मग लेकरांना आपल्या बापाची अवस्था आणि बापाला आठवण्याकरता त्या पतंगाकडे निरोप पाठवावा. अरे पतंगा पतंगा जराचा थांबशील का, देवा घरी बाबा माझे निरोप आणि मग मात्र बाप आठवतो. म्हणून जाता जाता एकच सांगतो दादा काही नका करू. पुण्य करायची गरज नाही, पंढरीची वारी करायची गरज नाही. फक्त आपल्या घरात जे मायबाप आहे ना त्यांना सांभाळा. काय केलं त्या पुंडलिकानं? काय केलं? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, करुणी आई बापाची सेवा, सारे पाप झाले नष्ट. तो फक्त कशासाठी? तो पुंडलिका. त्या पुंडलिकाला भेटायला आलेला देव. ऐका अनेक देव या भूलोकामध्ये आले पण सर्व जात राहिले. आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक माझा देव त्याला भेटण्याकरता आला आणि कायमचा तो इथं विस्तावला. ते म्हणजे पंढरपूर आहे. आणि पंढरपूर म्हणजे काय? भक्तीचा महापूर म्हणजे भूवैकुंठ पंढरपूर आहे. आणि पंढरपुरातला तो देव फक्त आई वडिलांच्या सेवेमुळे आलेला आहे. म्हणून करायचं असेल तर देवा आई वडिलांची सेवा करा. सध्या परिस्थिती आहे नाना, लोक कुत्र सांभाळतात पण मायबाप सांभाळत नाही. शेवटचं वाक्य सांगतो आणि सेवा संपवतो. लोक कुत्र सांभाळतात पण मायबाप सांभाळत नाही. रोज नवीन टावेल, रोज चांगलं पाणी, रोज नवीन बिस्किट आणि एवढं दिल्यावर त्या कुत्र्याला गावातून एक प्रदक्षिणा मारवली जाते. दादा ऐका, एवढं वाक्य कीर्तनातून घरी घेऊन जा. अरे कुत्र्याचा कितीही सांभाळ करा, एक दिवस ते चावल्याशिवाय मरणार नाही. मायबापाला कितीही त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. त्याला मायबाप म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम राम. न सोडी क्लेश होत नाना परी, वाचे राम कृष्ण हरी यथामती यथा. अवकाश माऊली ज्ञानोबारांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ओघाओघामध्ये तुमचे 10-15 मिनटं मी जास्त घेतली. उशिरा सुरुवात झाली म्हणून थोडं लांबवलं, पण त्याबद्दल क्षमा असावी. आलेले सर्व आप्तेष्ट गुणीजन नातेवाईक सगळे सोयरे यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. या दादांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. दादांना त्या ठिकाणी चिरशांती लाभो ही विनंती करतो. सर्वांनी हात जोडायचे आणि माझ्या मागे म्हणायचे, नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनम, प्रणामो दुःख शमनस्त तम नमामि हरिपदम. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरि ओम शांती
हरिओम शांती, हरिओम शांती. पुनश्च एकदा या कीर्तनाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी, वैष्णव गुणीजन रोहिदास महाराज मते भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवराम महाराज बोराडी या ठिकाणी उपस्थित आहेत. पकवाजावर गोड अशी आमच्या दिनेश दादांची साथ आहे. आता ते नावच तोंडात तसं येतं म्हणून मी जास्त यांची नावं घेत नाही, कारण परिचयात. पण खरं सांगू का, हे जीवाभावाचे मित्र आहेत. नाही रे, माणसाच्या आयुष्यात असे मित्र पाहिजे. आमचे एक मित्र आता आले, निलेश दादा, नाही का. मी यांना शोधत होतो, कारण ओढाचा एवढा एकच माणूस ओढावाला आहे बरं आमचा. म्हणजे तुमचा ओढा नाही असं नाही, तुमचाही होईल. निलेश दादा, काय सांगू भाऊ, एका वाक्य सांगू का, निखिल दादाने आमची भेट जवळजवळ मला असं वाटतं 5-6 महिन्याआधी झाली असेल. ही आपल्या मानूर गावामध्ये तुम्ही होते सर्व, तिथंच भेट झाली होती निखिल दादाची. त्याच्यानंतर आताच भेट आहे. पण तेव्हा जेवढं प्रेम होतं ना, तेवढंच प्रेम आता सुद्धा आहे. त्याच्या मागचं कारण सांगू का, माणसाच्या आयुष्यात सर्वात महाग भेटवस्तू जर कुठली असेल ना, तर तो तुमचा चांगला मित्र आहे. फक्त तो मित्र तुम्हाला पैशाने नाही दादा, तर नशिबानं भेटत असतो. आणि असा मित्र भेटला ना, त्याला जपा, बाकी काही करू नका. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. बोली लिहिले पुढे महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चार अधिकार करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम.